मध्ये पाहायला मिळते गोलंदाजी मार्क वरती गोलंदाजी मार्क वरती निखिल मुंडे हा गोलंदाज तांबाटी संघाचा एक अष्टपैलू खेळाडू निखिल मुंडे स्ट्राईक गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय. केदारनाथ 11 संघाचा 12वा खेळाडू केदारनाथ 11 संघात सामना चालू न करायचा पंच. केदारनाथ 11 12वा खेळाडू. ओके स्ट्रायकर एंड वरती ऋषिकेश हा फलंदाज. स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतो निखिल मुंडे गोलंदाजी मार्क होती. हा सुंदर चेंडू पडल्यानंतर चेंडूने मात्र उचली घेतली नाहीये. चेंडू विसावलाय. यष्टिक रक्षकाच्या हातामध्ये जिथे झाली आहे निर्धाव चेंडूची सांगता आणि मॅच ला झाली आहे सुरुवात. या निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर 0 धावा धावफलकावरती गोलंदाज निखिल मुंडे गोलंदाजी मार्क वरती. हा चेंडू एसटी रक्षक या ठिकाणी करतोय चुकी जिथे एक धाव पळून पूर्ण होतीये आणि पंच आम्हाला इशारा करतात की हा चेंडू स्वेर आहे. हा चेंडू वाईड आहे. एक अवांतर धाव खात्यामध्ये जमा होती म्हणजे केदारनाथ 11 टीमची धावसंख्या धावफलकावर 2 धावा. केदारनाथ 11 स्ट्रायकर रेड मध्ये आपण हा मोठा फटका. चेंडू हवेत स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू रक्षक येतोय. चेंडू 1 बाउन्स फील्ड करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय जिथे 2 धावा सहजरित्या पूर्ण या ठिकाणी केल्या जातात. या 2 धावांनीशी धावफलक जाऊन स्थिरावले गेले ते म्हणजे 4 या अंकावरती पहिलं षटक प्रगतीपथावरती खूप दिमागदार देखणं आयोजन या ठिकाणी आपण पाहायला मिळतंय. भूषण गायकर नॉन स्ट्रायकर एंड वरती आपण 5 धावा धावफलकावरती. पाच धावा धावफलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. गोलंदाज निखिल मुंडे सुंदर कामगिरी या ठिकाणी करतोय. त्याचा देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. केतन पाटील चेंडूच्या खाली येतोय. मोठा हात पहिली मिळालेला झटका या संघाला आपण पाहतोय. केदारनाथ 11च्या ऋषिकेश सागवेकर बॅक टू द पॅव्हिलियन. आमचे सन्माननीय पाहुणे अवधूतजी घारे यांचे या ठिकाणी आगमन होते. त्यांच्या समवेत गौरव शिंदे देखील आलेत. त्यांचे मी सहर्ष स्वागत करतो. हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. स्वयं मोरे मात्र बॅक टू द पॅव्हिलियन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. परेश जाधव वलवण यांचे या ठिकाणी आगमन झाले. मी त्यांनाही विनंती करतो की आपण स्टेज वरती येऊन स्थानपन्न व्हायचं. नवीन फलंदाज मैदानावरती ऋतिक सागवेकर हा खेळाडू स्ट्रायकर एंड वरती. आता मात्र नौका फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. मी आमचे पाहुणे अवधूतजी घारे यांचे या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय. मी अभिजित कदम यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण अवधूतजी घारे यांचा या ठिकाणी सन्मान करायचंय. अभि कदम यांच्या शुभ हस्ते आपण अवधूतजी घारे यांचा सन्मान करायचा आहे. विकेट हॅट्रिकसाठी ऋषिकेश कदम यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. सुंदर चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय. निखिल मुंडे आता मात्र सुंदर गोलंदाजी
त्याच्या माध्यमातून या ठिकाणी पाहतोय. पहिलं षटक या ठिकाणी संपलं गेलंय. पहिलं षटक समाप्तीनंतर धावफलकावरती धावा जमा आहेत त्या म्हणजे 5 धावा. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आपण मैदानामध्ये हाताळताना निखिल मुंडे या कर्णधाराला पाहिलं. सुंदर गोलंदाजी निखिलच्या माध्यमातून आपण या ठिकाणी निखिल मुंडेच्या माध्यमातून सुंदर गोलंदाजी आपण पाहिली, जिथे 2 मोठे विकेट मैदानाच्या बाहेर पाठवण्यात यश आलं. म्हणजे निखिल मुंडे या गोलंदाजाला आता मात्र वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती. मयुरेश शिंदे मॅन फ्रॉम गोहे. मयुरेश शिंदे हा गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. वैयक्तिक पहिल्या संघासाठी घेऊन हा गोलंदाजी मार्कवरती आमचे साथी डीजे ऑपरेटर चेतन पाटील आमच्या समूहात जोडले, त्यांचे देखील मी हॅलो सर स्वागत करतो. गोलंदाजी मार्कवरती मयुरेश शिंदे हा गोलंदाजी मार्कवरती. स्ट्रायकर एंडवरती भूषण गायकर मॅन फ्रॉम खानाव हा खेळाडू स्ट्रायकर एंडवरती आपण या ठिकाणी पाहतोय. भूषण या खेळाडूला पंचांच्या भूमिकेत सकाळपासून आपण रुपेश पाठारे आणि सुरेश रिवले यांना आपण पाहिलं, त्यांचंही आपण सहर्ष स्वागत करूया. आता धीरज दाबणे आणि अभि जाधव. सुंदर गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. स्वतः फॉलो थ्रू मध्ये या चेंडूची हाताळणी केली जाते, जिथे निर्धाव चेंडूची झाली सांगता आणि या निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर 5 धावा धावफलकावरती. 5 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवरती मयुरेश शिंदे हा गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू सुंदर चेंडू पाडल्यानंतर चेंडूने उचली घेतली. चेंडू जाऊन विसावलाय यष्टिक रक्षकाच्या हातामध्ये, तिथे स्वतः कर्णधार चेंडूची हाताळणी करतात, जिथे निर्धाव चेंडूची झाली सांगता आणि या निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर 5 धावा धावफलकावरती. 5 धावा धावफलकावरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. हा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न स्वतः फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज चेंडूच्या खाली येतोय. तिसऱ्या विकेटचा पतन. तिसरा विकेट या ठिकाणी माघारी परतावा लागेल केदारनाथ 11 संघाच्या. भूषण गायकर बॅक टू द पॅव्हिलियन आपल्याला पाहायला मिळतोय. हा नौका फलंदाज आता मात्र स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय. नक्कीच आदित्य पाटील गौठण गावचे खेळाडू, त्यांच्या देखील संघाला एक पराभवाची त्यांच्या संघाला मिळाले. हा चेंडू सुंदर फटका. चेंडू गेलाय 1 बाउन्स 2 बाउन्स. चेंडूची त्या ठिकाणी हाताळणी केली जाते, परंतु चेंडू गेलाय 4 धावांसाठी सीमा पार चौकार. थँक्यू. हॅलो हॅलो मयुरेश शिंदे या गोलंदाजासाठी प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आमचे पाहुणे अवधूतजी घारे यांच्याकडून आलं. त्यांचे मी मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. आपल्याला जे बॅट्स बॉलरसाठी कूलर जे आपल्याला ज्यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आले ते आपले अवधूतजी घारे यांच्या ठिकाणी आगमन होते. हा चेंडू सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. पंच आम्हाला सांगतात की दुसरा षटक या ठिकाणी संपलं गेलंय आणि 2 षटक समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत. 3 गडी बाद 9 धावा धावफलकावरती. नक्कीच आमच्या मॅच साठी ज्याने खूप सारे
ज्याने मेहनत घेतली, ज्याने आमच्यासाठी खूप सारे कष्ट घेतले, जे आपण मैदानामध्ये परिधान केलेले टी शर्ट्स आपण या ठिकाणी पाहतोय, चमचमणारे टी शर्ट्स जे आपल्याला या ठिकाणी देण्यात आले, ते जांभिवली ग्रुप ग्रामपंचायत जांभिवलीचे विद्यमान सरपंच प्रमोददादा शिर्के यांच्याकडून आपल्याला टी शर्ट्स या ठिकाणी देण्यात आले. त्यांचे मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. आपण सामनावीर जे प्रत्येक सामन्याचा सामनावीर त्यासाठी आपण ज्या ट्रॉफीज आपल्याला देण्यात आल्या त्या म्हणजे तेजस घारे आणि यश घारे यांच्याकडून आपल्याला देण्यात आल्या. त्यांचे मंडळाच्या वतीने आपण सहर्ष स्वागत करू. सन्मान चिन्ह आलेल्या पाहुण्यांचा सन्मान ज्या ठिकाणी करण्यात जे सन्मान चिन्ह आपल्याला ज्या त्यांच्याकडून देण्यात आलं आहे ते म्हणजे सुजित दलवी यांच्याकडून सन्मान चिन्ह देण्यात आलं. त्यांचे मी मंडळाच्या वतीने त्या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. तसेच आपल्याला उद्याच्या दिवसात आपल्याला मॅन ऑफ द सिरीज साठी जी सायकल ज्याने आपल्याला दिले ते नागेशजी पाटील होराळे ग्रुप ग्रामपंचायत होराळेचे विद्यमान उपसरपंच यांच्या शुभ हस्ते आपल्याला जी सायकल मॅन ऑफ द सिरीज साठी देण्यात आली त्यांचे मी मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. निर्धाव चेंडूची सांगता मैदानामध्ये पाहायला मिळते. नक्कीच पाणी या ठिकाणी पाण्याचं काम या ठिकाणी केलं आहे ते म्हणजे शरद मुंडे होराळे यांच्याकडून पिण्याचं पाणी आपल्याला या ठिकाणी देण्यात आलं आहे. तसेच बॉल्स आपल्याला या ठिकाणी अभिजित मोरे होराळे यांच्याकडून बॉल आपल्याला देण्यात आले. त्यांचे मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. चेंडू खाली क्षेत्ररक्षक घेतोय स्वतः कर्णधार आता मात्र ऋतिक सागवेकर मैदानाच्या बाहेर होतोय. अभिजित मोरे यांच्याकडून बॉल आपल्याला या ठिकाणी देण्यात आले. अभिजित मोरे आणि प्रणय पाटील यांच्याकडून बॉल्स आपल्याला या ठिकाणी मैदानामध्ये देण्यात आले. त्यांचे मी मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. जे कूलर आपण पाहतोय ते आपल्याला देण्यात आले ते म्हणजे अवधूतजी घारे यांच्याकडून कूलर आपल्याला देण्यात आलेत. त्यांचे मी मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चमचमणाऱ्या ट्रॉफीज या ठिकाणी आपण या ठिकाणी पाहतोय त्या म्हणजे आपल्याला देण्यात आल्यात राजन पाटील शिरवली व शैलेश मोरे शिरवली यांच्याकडून आपल्याला शैलेश मोरे रानसे यांच्याकडून देण्यात आले. त्यांचे मी मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. वळतो मैदानाकडे जिथे तिसरं षटक गोलंदाजी मार्कवरती घेऊन गोलंदाज कौशल पाटील गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू फुलटॉस पद्धतीचा चेंडू केलाय जिथे एक धाव सहजरित्या पूर्ण होतीये. तिथे दुसऱ्या धावेचा कोणत्याही प्रकारचा प्रयत्न होत नाहीये. जिथे एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन स्थिरावलं गेलंय 10 या अंकावरती. जिथे नौका फलंदाज आता मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ऋतिक वाघे हा नौका खेळाडू मैदानामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. गिरीश जोशी आता मात्र स्ट्रायकर एंड वरती हा खेळाडू खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. कौशल पाटील गोलंदाजी मार्क वरती. गिरीश जोशी स्ट्रायकर एंड वरती. हा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जिथे सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. जिथे एक धाव सहजरित्या पूर्ण होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलाय आणि पंच आम्हाला बोट वरती करून सांगतात की फलंदाज बाद गिरीश जोशी बॅक टू द ऐकतोय. दुपारचं सत्र म्हणजे सेकंड शिफ्टला ते आलेले आहेत. त्यांचे मी मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. किरण जाधव नौका फलंदाज मैदानामध्ये. किरण जाधव नौका फलंदाज मैदानामध्ये आपण या ठिकाणी त्याला पाहतोय. स्ट्रायकर एंड वरती ऋतिक वाघे हा खेळाडू स्ट्रायकर एंड वरती आपण पाहायला मिळतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु पंच आम्हाला सांगतायत की फलंदाज बाद. फलंदाज बॅक टू द पवेलियन. ऋतिक वाघे
चिलठण गावचा हा खेळाडू आकाश गायकर आता मात्र स्ट्रायकर रेडवरती आपण पाहायला मिळतोय. सुंदर आयोजन नियोजन आपण या ठिकाणी पाहतोय. सुंदर स्टेज आपण दोन पवेलियन या ठिकाणी पाहतोय जे लक्ष्मणजी मोरे झाडानी यांच्याकडून देण्यात आले. त्यांचं मी मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. गोलंदाज कौशल पाटील मॅन फ्रॉम गोटन गोलंदाजी मार्क वरती आपण या ठिकाणी पाहतोय. हा ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू मैदानामध्ये आपण पाहतोय. जिथे क्रिकेटचं ब्रह्मास्त्र या ठिकाणी वापरलं गेलंय. जिथे एकही धाव पूर्ण केली नाहीये. ज्या निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर पंच नीरज दाबने आम्हाला सांगतायत धावफलक जाऊन स्थिरावलं गेलंय. ते म्हणजे पहिलं षटक तिसरं षटक संपल्यानंतर 6 गडी बाद 11 धावा धावफलकावरती आमच्या समोर डेव्हिड भारद्वाज सर आमच्या समोर जोडले गेले. त्यांचं देखील मी मंडळाच्या वतीने सरचे स्वागत करतो. आजच्या दिवसामध्ये आपण ज्यांचा आवाज ऐकला तुषार धुमाल सर आणि अंकित मालुसरे सर यांचा देखील आपण आवाज ऐकला. त्यांचे मी मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. साथी स्कोरर नरेशजी दळवी यांचं देखील मी मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. आता मात्र शेवटचा आणि निर्णायक षटक मैदानामध्ये हाताळणार तो गोलंदाज गोलंदाजाचं नाव यश माडिक. रोहित पाटील काटरंग गावावरून इथे मॅच बघण्यासाठी आलंय. वरच्या कोपलीवरून मॅच बघण्यासाठी आलंय. त्यांना मी विनंती करतो की आपण यायचंय. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. जिथे 7वा खेळाडू मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय. किरण जाधव बॅक टू द पवेलियन. खेळाडू या ठिकाणी बाद झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आकाश सावंत मॅन फ्रॉम जांभिवली नौका खेळाडू मैदानामध्ये आपण जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. जिथे धावा लागल्यात. चौथं आणि शेवटचं षटक धावफलकावरती शेवटचं षटक मैदानामध्ये चालू असताना 11 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. 11 धावा धावफलकावरती रोहित पाटील यांना मी विनंती करतो की आपण देखील या ठिकाणी यायचं. यापुढील होणारा सामना असेल तर म्हणजे ओमसाई 11 विपक्ष प्रसिद्धी 11 दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यायचंय. हा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पंच हात समांतर करून इशारा करतात. हा चेंडू वाईड आहे. हा चेंडू स्वेर आहे. एक अवांतर धाव खात्यामध्ये जमा होईल. ती म्हणजे केदारनाथ 11 टीमची धावसंख्या धावफलकावरती पाहत असताना 12 धावा धावफलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. 12 धावा धावफलकावरती त्या ठिकाणी आपण पाहतोय. निखिल मुंडेच्या नेतृत्वाखाली खेळत असणारा मैत्री 11 संघ आता मात्र सुंदर कामगिरी करतोय. स्ट्रायकर एंडवरती आकाश स्ट्रायकर एंडवरती आपण पाहतोय. फुलटस पद्धतीचा चेंडू चेंडूला बिरकावून दिलाय. चेंडू गेलाय. 6 धावांसाठी आलेला पहिला षटकार. आडव्या पाटने खेळून आणि 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 18 धावा धावफलकावरती या ठिकाणी झाल्यात. जिथे 19 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. सॉरी 18 धावा धावफलकावरती 18 धावा धावफलकावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. जिथे षटकार बॅट मधून आपण षटकार पाहिला.
हा चेंडू ब्लॉक खोल पद्धतीचा चेंडू क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र या ठिकाणी वापरलं गेलंय जिथे निखिल मुंडे स्वतः यष्टीरक्षक करतोय चूक आणि एक धाव या ठिकाणी सहजरित्या पूर्ण करण्यात आली आहे. या एका धावेच्या मदतीने धावफलक 19 धावा धावफलकावरती आमच्या साथी स्कोरर डेव्हिड भारद्वाज सर आम्हाला सांगताना 19 धावा धावफलकावरती या ठिकाणी स्ट्रायकर रेणवरती आकाश गायकर. आता मात्र नौका खेळाडू स्ट्रायकर रेणवरती आकाश गायकर स्ट्रायकर रेणवरती हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जिथे एक धाव सहजरित्या पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा कोणत्याही प्रकारचा प्रयत्न नाही परंतु पंचांचा नो चेंडूचा इशारा येतोय मैदानामध्ये. नो चेंडूचा इशारा येतोय पंच नीरज दाबणे यांच्याकडून. या पुढील चेंडू फ्री हिट असेल. ओव्हर स्टेप या ठिकाणी नो चेंडू पंचांकडून या ठिकाणी पनिश केलं गेलंय. गोलंदाज यश माडिक तर स्पीडअप करायचं पंच. स्ट्रायकर एंडवरती आकाश मात्र ह्या चेंडू मोठा फटका चेंडू गेलाय 6 धावांसाठी बिग हिट. दुसरा षटकार आलाय आकाश सावंतच्या बॅटमधून. आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं शेवटचं निर्णायक षटक मैदानामध्ये चालू असताना 27 धावा धावफलकावरती 27 धावा धावफलकावरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. यापुढील होणारी लढत एक विनय साकपाळ याचा उमसा 11 संघ त्याच्या विरोधात नीरज दाबणे यांचा प्रसिद्धी 11 संघ. शेवटचं 2 चेंडू मैदानामध्ये शिल्लक असताना गोलंदाज खराब कामगिरी करतोय. 2 षटका या ठिकाणी ठोकले गेलेत. सत्तावीस धावा स्पीडअप करायचे पंच. आपल्याला अजून खूप सामने खेळवायचे. स्पीडअप करायचे निखिल. चला स्पीडअप घ्या. आताशी 4थी मॅच चालू आहे आपली. अजून आपल्याला 4 मॅचेस खेळवायचे आहेत. गोलंदाज यश माडिक गोलंदाजी मार्क वरती. तिसरा उलटाच चेंडू या ठिकाणी परंतु कोणत्याही प्रकारचा फायदा उठवू शकला नाही फलंदाज आकाश सावंत. मात्र या ठिकाणी आकाश सावंतला माघारी परतावं लागेल. आकाश सावंत बॅक टू द पवेलियन मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. प्लीज 10व्या क्रमांकावरती आलेला खेळाडू हा चेंडू यश माडिक. आता मात्र सुंदर कामगिरी करत असताना फुलटस पद्धतीचा चेंडू परंतु कोणत्याही प्रकारचा फायदा उठवू शकला नाही. कोणत्याही प्रकारचा फायदा उठवू शकला नाही. थर्ड अंपायर आहे. नो बॉल. 27 धावा धावफलकावरती. यापुढील होणारा सामना मी विनंती करतो ओमसा 11 टीमच्या कॅप्टनला की आपण नाणेफेकीच्या कौलासाठी यायचंय.
फेअर डिलिव्हरी. 27 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी गरज आहे ती मैत्री 11 टीमला 28 धावांची गरज आहे. काय होणार काय बिघडणार हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोन वरती असतील आमचे साथी समालोचक. पक्ष केदारनाथ 11 जिथे पहिल्या सत्रामध्ये 27 धावा धावफलकावरती लावल्या होत्या. 28 धावांचं आव्हान ठेवलंय. अर्थातच टीम मैत्री 11 संघासमोर सुरुवात केली जाते. डावखोरे आताच्या फलंदाजासमोर आपण बघतोया बॅट्समन काय बोला तू? आदित्य
आदित्य आणि निखिलची जोडी आपण मैदानात पाहतोय. 24 चेंडू 28 धावांची गरज. अंपायरचा इशारा येतोय, मॅच ऑन केली जाते. उजव्या हाताचा गोलंदाज स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय. या डावकुरे हाताचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. चला मॅच स्टार्ट करा पंच. दुपारचं सत्र, या दुपारच्या सत्रामध्ये आपण मित्रांनो पाहतोय चालू असलेला सामना मैत्री 11 विपक्ष केदारनाथ 11. 24 चेंडू 28 धावांची गरज. दुसऱ्या सत्रातील पहिला चेंडू फुल टॉस होता, त्या चेंडूला मात्र पाहतोय स्वीप करण्याचा प्रयत्न, मोठी अपील केली जाते. विकेट किपर प्लस गोलंदाज यांच्याकडून ही अपील होती, परंतु अंपायर आपण पाहतोय थोडस आमच्याकडे इशारा करून वाईट सांगण्याचा प्रयत्न केला होता, परंतु स्क्वेअर लेग पंच सांगतायत की हा चेंडू कदाचित फलंदाजाच्या बॉडीला टच करून गेला आणि डॉट चेंडू जिथे मात्र सांगता होते. पहिला चेंडू होतोय डॉट, परंतु अजून येणार 23 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 28 धावांची गरज आहे. 23 चेंडू 28 धावांची गरज. पहिला चेंडू आपण पाहतोय मित्रांनो डॉट गेलाय. डावखोर हाताचा फलंदाज जिथे आपण पाहतोय पहिला चेंडू डॉट घेतल्यानंतर पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज घेऊन येतोय ऋतिक. 24 चेंडू मध्ये 28 धावांची गरज होती. पहिला चेंडू डॉट आलाय, परंतु ऋतिकचा पुढील चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय क्रॉस द लाईन पटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू हा बॉडी जाऊन आदळतोय. कोणती धाव या चेंडूवर घेतली जात नाहीये. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक म्हटलं तर मित्रांनो या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक थर्ड सर्कलच्या बाहेर तैनात केले जातात, परंतु अशा विपरीत परिस्थितीमध्ये फलंदाजी करत असताना पाहतोय डावखोर फलंदाज थोडासा वेगळ्या रणनीतीने फलंदाजी करतोय. ज्या दिशेला क्षेत्ररक्षक नाहीये त्या दिशेला फटका घेण्याचा प्रयत्न करतो, परंतु गोलंदाज हुशार आहे. गोलंदाजाला माहिती आहे मी विकेट टू विकेट जर लाईन ठेवली तर कदाचित फलंदाज त्या चेंडूवर डॉट खेळू शकतो आणि तोच प्रयत्न इथं गोलंदाजाकडून केला जातो. इथे मात्र पाहतोय चेंडू स्विंग झाला आणि थोडासा ऑफस्टंपच्या बाहेर निघाला. आणि हा चेंडू आपण पाहतोय वाईट साठी रिव्ह्यू नाहीये, वाईट साठी रिव्ह्यू नाहीये. अंपायरशी वाद नका घालू किरण. आणि पंचांनी जो निर्णय दिलाय तो निर्णय अंतिम राहणार आहे. तर नक्कीच पुढील चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. धीम्या गतीचा चेंडू पुन्हा एकदा फलंदाजाला फसवण्याचा प्रयत्न होता, परंतु ऑफ स्टिकच्या बाहेर चेंडू पिच झाल्यानंतर बाहेर निघतोय आणि पंच सांगतायत की हा चेंडू आहे वाईट. बघा रिव्ह्यू फक्त तुम्हाला बिमर साठी दिला जाईल किरण, रिव्ह्यू फक्त तुम्हाला बिमर साठी दिला जाईल. पंचांशी कोण वाद घालू नका. बघा पंचांशी कोणताही वाद घालू नका. बघा सगळ्या खेळाडूंना विनंती आहे, पंचांचा निर्णय हा अंतिम मांडला जाईल या स्पर्धेमध्ये. आणि पंच हे क्वालिफाईड पंच आहेत, त्यांनी देखील क्रिकेटचा दीर्घ प्रवास केलाय आणि त्याच अनुभवाच्या जोरावरती आज ते पंचांची कामगिरी करतायत. त्यामुळे त्यांच्याशी वाद घालण्यात तुम्ही टाइम वेस्ट करू नका. आपला गेम आणि आपला क्रिकेटचा खेळ कसा बहरेल याच्याकडे लक्ष द्या. चांगलं कमबॅक गोलंदाज करतोय. अवंतर धावा खर्च केल्यानंतर त्यांनी आता निर्धाव चेंडूची सांगता केली. ओव्हर टू डेव्हिड सर. थँक्यू सर. इथे मात्र डॉट चेंडू येतोय. चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज, परंतु फलंदाज आता आपण पाहतोय पुन्हा एकदा जोरकास फटका घेण्याचा प्रयत्न होता. मोठी अपील केली जाते. पंचांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न, परंतु पंच सांगतात की बॅट आणि चेंडूचा कोणता संपर्क झाला नाहीये. डॉट चेंडू जिथे सांगता होते विचार केला गेला मित्रांनो धावा कमी आहेत, परंतु अशा परिस्थितीमध्ये जर गोलंदाजाने अशा प्रकारची गोलंदाजी केली तर येणाऱ्या गोलंदाजाला सुद्धा त्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल, तरच या धावांना डिपेंड करू शकतात. आतापर्यंत पाहायला गेलं तर 2 धावा ज्या वाईटच्या माध्यमातून जोडल्या गेल्यात, एकही धाव आपण पाहतोय बॅटच्या करंट मध्ये आलेला नाहीये. पुढील चेंडू धीम्या गतीचा चेंडू होता. पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळून सांगतायत की हा चेंडू वाईट आहे. अजून एक अवंतर धाव पलकावरती जोडले आहे. 3 धावा मित्रांनो पाहायला गेलं तर या षटकामध्ये त्या वाईटच्या माध्यमातून जोडल्या गेल्यात. जिथे पाहायला गेलं तर 28 धावांचा पाठलाग करायचा आहे. अजून येणारे
20 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. बॉल आणि धावांचा फरक पाहायला गेला तर 5चा आहे, परंतु पुन्हा एकदा चेंडूला स्विंग करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस मात्र हा चेंडू जातोय डॉट. अर्थातच पहिला षटक आपण पाहतोय मार्गस्थ असताना चांगले षटक हाताळतोय अर्थातच गोलंदाज ऋतिक सागवेकर. ऋतिकचा पुढील चेंडू पुन्हा एकदा यावेळेस पाहतोय चेंडू पिच झाल्यानंतर पुन्हा एकदा वाईट च्या दिशेला निघतोय. पंच अजून एक इशारा करतायत. अजून एक अवंतर धाव फलकावरती जुळले जाते. 4 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही येणारे शेवटच्या पाहतोय 19 चेंडू आहेत आणि 24 धावांची गरज आहे. चेंडू पिच होतोय चांगला, परंतु जो स्विंग हवाय गोलंदाजाला जी लाईन हवी ती मिळत नाही. परंतु यावेळेस आपण पाहतोय डान्सिंग डाऊन द क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न, परंतु अशा परिस्थितीमध्ये डॉट चेंडू टाकला गेलाय. एका षटकाचा समाप्त झालाय खेळ आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर 28 धावांचा पाठलाग करत असताना 4 धावा धाव फलकावरती लागतात. आता येणारे शेवटचे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे कंपल्सरी 24 धावांची. डीजे चेतन केलवायचे आहेत. पंच तर नक्कीच आपण पाहतो या अभिजित कदम यांच्यासाठी आपण पाहतो या प्रत्येक जगदंब प्रीमियर लीगच्या आपण पाहतो या स्पर्धेसाठी भक्कम साथ असते. अर्थातच पिंपरी चिंचवडचे आपण पाहतो नगरसेवक संदीपजी वाघेरे साहेब यांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो. चला 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे 24 धावांची. दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज नंदनपाडा विलेज एन कडून. उजव्या हाताचा गोलंदाज भूषण गायकर मॅन फ्रॉम चिल्टन गावाकडून बिलॉंग करणारा खेळाडू आपण मैदानामध्ये पाहतोय, परंतु अजूनही एकही विकेट गमावली नाहीये. 6 चेंडू मागच्या षटकामध्ये आपण पाहिलं. नॉन स्ट्रायकर एन कडे आपण पाहतो या निखिल मुंडे स्ट्राईक वरती येण्यासाठी तरस होता, परंतु यावेळेस आपण पाहतो या दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा आपण पाहतो या खेळाडू फेस करेल जिथे गोलंदाज भूषण गायकर गोंधळी मार्ग आपण पाहायला मिळतोय. 18 चेंडू 24 धावांची गरज. पंच प्लीज स्पीडअप घ्या थोडा. 18 चेंडू 24 धावांची गरज. निखिल मुंडे ऑन स्ट्राईक. गोलंदाज भूषण आपण पाहतोय. भूषणचा पहिला चेंडू आपण पाहतोय या कट केला जिथे आपण पाहतोय शॉर्ट दरम्यान क्षेत्ररक्षक होता चेंडूच्या मागे पलतोय, परंतु वेगवान चेंडू जातोय सरळ वाईडिश दरम्यान एरियामध्ये. हा आलेला चौकार. डीजे राजे शिवाजी छत्रपती प्रीमियर लीगच्या आपण पाहतोय या अध्यक्ष अर्थातच प्रतीकजी मनवे यांचं इथे पाहतोय या आगमन झालंय. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. यावेळेस स्वीप केलंय. घुटना टेक तमाशा देख. हवेचा प्रवाह त्या दिशेला होता त्याच वेगाने हा चेंडू जातोय सरळ 6 धावांसाठी येतोय षटकार. फलंदाजी पाहत होतो कारण की मला स्ट्राईकवर यायचंय आणि स्ट्राईकवरती येऊन माझी गुणवत्ता माझ्यामध्ये असलेली कला मला दाखवण्याची जी संधी मिळाली ती संधी मात्र पाहतोय या निखिल मुंडे दाखवून देतोय. 2 चेंडूमध्ये आतापर्यंत पाहतोय 10 धावांवर खेळतोय. फुल टॉस होता. आ बैल मुझे मार असं आमंत्रण केलंय गोलंदाजाने. त्या आमंत्रण मात्र इथे स्वीकारलंय निखिल मुंडेच्या बॅटमधून.
थँक्यू डीजे. बॅक टू बॅक 2 षटकार. पहिल्या चेंडूवर चौकार आला, त्यानंतर षटकार आला, त्यानंतर पुन्हा एक षटकार आला. गोलंदाजाची लाईन लेंथ बिघडवायची असेल ना तर तुम्हाला पहिल्या चेंडूपासून मोठे फटके खेळावे लागतील, तरच गोलंदाजाची लाईन लेंथ बिघडू शकते. आणि इथे आपण पाहतोय ज्या प्रकारे फलंदाजी करतोय निखिल मुंडे, भूषण गायकरने आपण पाहतो पहिल्या चेंडूवर चौकार दिला, त्यानंतर तो प्रेशर पाहायला मिळाला. आधीच धावा आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती कमी लावल्या होत्या. धावा डिपेंड करत असताना अशा प्रकारची गोलंदाजी केली जिथे आपण पाहतो या प्रेशरचा मात्र फायदा आपण पाहतो या निखिल मुंडे घेतोय. जिथे धावपलकडे धाव लागल्या टोटल 20. अजूनही जिंकण्यासाठी आपण पाहतो या गरज आहे 8 धावांची. पुन्हा एकदा आपण पाहतो शरीरापासून दूर ठेवलेला चेंडू, बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क झाला नाहीये. हाच प्रयत्न करायला हवा होता, कारण की पाहायला गेलं तर स्टंप विकेट टू विकेट टाकण्याच्या प्रयत्नात एक चेंडू आपण पाहतो फुलटॉस ठरला, एक चेंडू आपण पाहतो शॉर्ट पिच सर्व ठरला, त्यावरती आपण पाहतो या तुटून पडला अर्थातच फलंदाज निखिल मुंडे. पुढे भूषणचा पुढील चेंडू पुन्हा एकदा स्वीप केले अलॉंग द कार्पेट. हा फटका डीप स्क्वेअर लेग मध्ये हा चेंडू जातोय. एक धाव या चेंडूवरती घेतली जाते. एका धावने आपण पाहतो या धावफलक हलतंय. 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात, जिथे 28 धावांचा पाठलाग करायचा आहे. अजून 7 धावांची गरज आहे. आता मात्र डावखुरी आताचा फलंदाज स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या फलंदाजाने पहिल्या षटकामध्ये पाहायला गेलो तर 6 चेंडू निर्धाव केला होता, परंतु आता मात्र 7 धावांची गरज असताना फलंदाजाला प्री माइंडली एखादा मोठा फटका खेळावा लागेल. स्वतःचा जर आत्मविश्वास वाढवायचा असेल तर एखादा मोठा फटका खेचणं खूप गरजेचं आहे. आदित्य ऑन स्ट्राईक आपण पाहायला भेटतोय. आदित्य साड्या पाहतो या फिल्डिंग सजवली जाते. लेग साईड पूर्णपणे आपण पाहतोय पॅक केलंय. पुन्हा एकदा आपण पाहतो या लॉंग ऑफ मध्ये फटका घेतलाय. 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूकडे येतात. चांगलं क्षेत्ररक्षण होत होतं, परंतु क्षेत्ररक्षकाच्या आपण पाहतो चेंडू हाताला तीन धावांची गरज. रिव्हर्स स्वीप केल्याचा प्रयत्न होता. इथे मात्र पाहतोय लाईन लेत न ओळखता स्वीप करण्याचा प्रयत्न आणि फलंदाजी मात्र पाहतोय दांडी गोल होते. यस फिनिश करण्याच्या प्रयत्नात चौकार मारण्याच्या प्रयत्नात विकेट टू विकेटच्या लाईनला आपण पाहतोय फलंदाज फसला आणि स्वतःचा विकेट गमन मात्र मैदानाच्या बाहेर जातोय. एक गडी बाद 25 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अजूनही 3 धावांची गरज आहे. येणाऱ्या 11 चेंडू मध्ये 11 चेंडू आणि 3 धावांची गरज. थोडं स्पीडअप घ्या पंच. नौका फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ऋतिक शिंदे हा फलंदाज आपल्याला पाहायला भेटतोय. शॉर्ट पिच होता चेंडू होता. इथे मात्र ऋतिकने आपण पाहतोय 4 धावांसाठी चौकार घेतलाय आणि या चौकाराने आपण पाहतोय सामना जिंकतोय. अर्थातच
आणि चौकाराने आपण पाहतो हा सामना जिंकतोय. अर्थातच टीम मैत्री 11 संघ या मॅचचा आपण पाहतोय खऱ्या अर्थाने मॅन ऑफ द मॅच ज्याला आपण पाहतो या साजेशी खेळी केली आणि या मॅच मध्ये आपण पाहतो हा सामना जिंकला अर्थातच मैत्री 11 संघाने. तर आमचे साथी स्कोरर आम्हाला सांगतील की या मॅचचा आपण पाहतो या मॅन ऑफ द मॅच खऱ्या अर्थाने ठरतोय निखिल मुंडे, ज्याने आपण पाहतो या तब्बल 6 चेंडू फेस केले आणि 17 धावांची आपण पाहतोय बहादर केली. तर मी निखिल मुंडे याला आमंत्रित करतोय की आपण यायचं आहे. त्याचनंतर